अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून शरद पवारांचा विरोध करत भाजपामध्ये जाणार आहेत अशा बातम्या महाराष्ट्रातील न्यूज चॅनलवर तर चालूच होत्या, पण त्याच पद्धतीने याच बातम्या राष्ट्रीय वाहिन्यांवर देखील चालू असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लवकरच भूकंप होईल अशी चर्चा जोरदारपणे काही दिवसांपासून सुरूच आहे। संजय राऊतांची सकाळची पत्रकार परिषद जशी महाराष्ट्राच्या जनतेसाठी नॉर्मल झाली होती, तशीच आता अजितदादा पवार नाराज आहेत, अजितदादा पवार नॉट रिचेबल ह्या बातम्या देखील नॉर्मलच वाटू लागल्या आहेत। आता खरंच अजितदादा पवार हे बंड करणार होते का किंवा बंड करणार आहेत का हा प्रश्न आज देखील चर्चेचाच आहे। म्हणून आज आपण बघणार आहोत की नेमकं भाजपाला अजितदादा पवार यांची गरज का आहे आणि काहीही झालं तरी भाजपाला अजितदादा पवार का हवे आहेत। नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय बोला तात्या। तर पहिला प्रश्न हाच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये कधी शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर मग काय होईल? तर शक्यता ही आहे की सरकार पडू शकते आणि शिंदे गटातील इतर 24 आमदारांवर देखील अपात्रतेची कारवाई व्हावी अशी शक्यता वर्तवण्यात येते, कारण की ठाकरे गट तशी मागणी करू शकतो। दुसरा प्रश्न हा आहे, कधी हे 16 आमदार अपात्र झाले नाही तर त्या काळचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा निर्णय सुप्रीम कोर्ट खोटा ठरवून तो निर्णय घेण्यासाठी सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील पुढे करू शकतात आणि सरकार तसंच टिकून राहू देखील शकतं। तर या दोन शक्यता यामध्ये आहेत। सुप्रीम कोर्टाने कधी शिंदे गटातील 16 आमदार अपात्र केले तर मग अजितदादा पवार यांची भूमिका काय असेल? हे 16 आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्र विधानसभेची संख्या 288 वरून 272 वर येईल आणि अशा क्षणी बहुमताचा आकडा असेल 137 आणि मग त्यानंतर 165 आमदारांवर असलेलं शिंदे फडणवीस सरकार हे 149 आमदारांवर येईल, म्हणजे बहुमत शिंदे फडणवीस सरकारकडेच असेल। पण या 16 आमदार अपात्रतेमध्ये एकनाथराव शिंदे यांचं देखील नाव आहेच आणि हे 16 आमदार अपात्र झाले तर मग उर्वरित 24 आमदारांवर देखील अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये करू शकतो आणि अपात्र होण्याच्या भीतीने उरलेल्या 24 आमदारांपैकी बरेच आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील परतू शकतात आणि म्हणूनच सरकार पडण्याची भीती जास्त निर्माण होते आणि अशा क्षणी अजित पवारांची गरज सरकार टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला लागूच शकते। आणि पुन्हा तेच कधी 16 आमदारांसोबत इतर 24 आमदार देखील शिंदे गटातील अपात्र झाले तर मग अपात्र आमदारांची संख्या 40 वर येईल आणि अशा क्षणी महाराष्ट्र विधानसभेची संख्या पुन्हा कमी होऊन ती 248 वर येईल आणि बहुमताचा आकडा अशा क्षणी असेल 125। भाजपाकडे 105 आमदार आहेत व अपक्ष व इतर आमदारांचा पाठिंबा धरला तर मग ते 20 आमदार आहेत, म्हणजे असे एकूण भाजपा व भाजपा समर्थक आमदार हे 125 होतील, म्हणजे काठावर का होईना भाजपाकडे बहुमत असेलच। अपात्रतेच्या भीतीने कधी उर्वरित 24 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले तर मग महाराष्ट्र विधानसभेची संख्या 272 होईल आणि बहुमताचा आकडा असेल 137 आणि अशा क्षणी भाजपाकडे भाजपा समर्थक व भाजपाचे स्वतःचे आमदार असतील टोटल 125, परंतु महाविकास आघाडीकडे मग 138 आमदार होईल आणि महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत भाजपाच्या तुलनेत असेलच आणि अशा क्षणी भारतीय जनता पक्षाला सरकार टिकवण्यासाठी 13 आमदार कमी पडतील आणि इथेच अजितदादा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरते। अशा क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून 13 आमदार फोडून अजितदादा पवार
हे भाजपासोबत जाऊ शकतात आणि सरकार टिकेल म्हणजे अजितदादा पवार किती महत्वाची भूमिका बजावू शकतात हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल। कधी 13 आमदार अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे फोडले व ते स्वतंत्र झाले तर मग त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का? तर इथे अजितदादा पवार यांना एकनाथराव शिंदे यांच्यासारखंच काहीतरी करावं लागेल। एकनाथराव शिंदे यांनी 2/3 आमदार शिवसेनेचे फोडले होते आणि म्हणूनच पक्षावर देखील त्यांनी दावा केला। राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या बघता अजितदादा पवार यांना किमान 36 आमदार फोडावे लागतील। अशा क्षणी अजितदादा पवार यांना पक्षावर दावा करून किंवा आपल्या 36 आमदारांना इतर पक्षात विलीन करण्याची देखील एक संधी असेल आणि अशा क्षणी भाजपामध्ये ते या आमदारांना विलीन करू शकतात। अजितदादा पवार यांच्याकडे या व्यतिरिक्त काय पर्याय असेल तर सर्वाधिक आमदार स्वतःच्या बाजूने करणे, खासदारांचं देखील पाठबळ मिळवणे व पक्षावरच स्वतःचा दावा ठोकणे। पण हा एवढा मोठा निर्णय अजितदादा पवार घेतील का? एकनाथराव शिंदे यांनी तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असंच केलंय, तसंच अजितदादा पवार शरद पवारांसोबत करू शकतील का? तर याचं उत्तर किंवा याचे चान्सेस जास्त करून नाहीच वाटतात, कारण की मग न्यायालयामध्ये लढा देणं, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनच्या समोर जाणं आणि तेही शरद पवारांसारखा एवढा मोठा धुरंधर राजकारणी समोर असताना अजित पवार एवढी मोठी रिस्क घेणारच नाही आणि कितीही काहीही केलं तर शरद पवार व अजितदादा पवार हे चुलते पुतणे असल्यामुळे एक जिव्हाळ्याचा संबंध असतो आणि म्हणूनच भाजपासोबत जायचं तर आपले काका शरद पवार यांना सोबत घेऊनच आपण भाजपासोबत जाऊ शकतो, असंच जास्त करून अजितदादा पवार यांच्या मनात चाललेलं असेल, कारण की एवढी मोठी रिस्क घेऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचं काम अजितदादा पवार करतील असं तरी वाटतच नाही। तर आता आपण अनालिसिस मध्ये सर्व तर्क वितर्क लावून बघितलेत, पण महत्वाचा मुद्दा आपला हाच आहे की अजितदादा पवार हे भाजपाला काहीही झालं तरी का हवे आहेत? तर याचं उत्तर हेच आहे की भाजपाला कुठेतरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सिक्युअर करायचं आहे। काहीही झालं तरी 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे बहुमताने प्रधानमंत्री व्हावेत, हाच भारतीय जनता पक्षाचा मेन अजेंडा आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा येतात। शिवसेना भाजपा युती मागे 2019 लोकसभेच्या वेळी होती तेव्हा 41 खासदार भाजपा शिवसेनेच्या युतीला महाराष्ट्रामध्ये मिळाले होते, पण शिवसेना फोडण्याचं पाप आता भाजपाच्या माथ्यावर लागलेलंच आहे आणि म्हणून राष्ट्रवादी फोडण्याचं पाप देखील भाजपा करेल का हा एक प्रश्नच त्यांच्या समोर असेल। पण याचं उत्तर हेच आहे की असं भारतीय जनता पक्ष करू शकतो, कारण की यामुळे महाविकास आघाडी अधिकच कमकुवत होऊ शकते। पण महाविकास आघाडीचा कधी विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेला असलेली प्रचंड सहानुभूती, त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे भक्कम दिसत आहे आणि भाजपाला कडवट विरोध लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील होऊ शकतो आणि अशा क्षणी खासदारांची संख्या कमी होईल का याची भीती भारतीय जनता पक्षाला असेल आणि केंद्रीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत यावा हीच भारतीय जनता पक्षाला अपेक्षा आहे। मोदी शहा या जोडीला राष्ट्रीय राजकारणामध्ये पुन्हा एकदा सत्तेत ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची विधानसभा म्हणा किंवा मग आता येणारी मुंबई महानगरपालिका म्हणा यामध्ये देखील सत्तेची तडजोड करूच शकतो, कारण की मेन टार्गेट हेच आहे काहीही झालं तरी केंद्र सरकार हे भाजपाचं असावं आणि ते बहुमताने असावं, यासाठीच महाविकास आघाडी एक प्रमुख अडथळा मोदी व शहा यांच्यासाठी आहे। तर महाराष्ट्राचं हे संपूर्ण विधानसभेचं म्हणा किंवा येणारं लोकसभेचं राजकारण बघता तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया या सर्व सत्ता संघर्षावर व या चालू घडामोडीवर काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि बघत रहा आपल्या हक्काचे बोला तात्या न्यूज। आतापर्यंत बोला तात्या न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल
तर निश्चितच सबस्क्राईब करा. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.